चादर, त्यानंतर इकडे ही दुसरी चादर, ही एक सगळ्यात शुभ्र व्हाईट शुभ्र चादर, ही बनारसवरून आणलेली चादर अयोध्येची का. आणि ही आपल्या काय कुठला सत्कार भेटला असेल काय सत्कार. आम्ही कोकण कडाला सकाळी उठून चादरीसाठी आलेलो, पण ही बघा ही चादर वेगळीच आहे. ढगांची चादर सोडून या चादरी बघायला भेटतात आम्हाला. रे भाऊ तुमची पण चादर बघा, ही चादर आहे ती व्हाईट वाली, ही वेगळी वेगवेगळ्या कलरच्या चादर. 3 डोंगर चढून उतरलो, पण कोकण कडा का अजून येत नाही. 1 किलोमीटर सांगितलं, पण 1 किलोमीटरच्या वरती झाला असेल आमचं. साधारणतः 1.5-2 किलोमीटर झालं असेल, पण अजून कोकण कडा काय येत नाही. पण आता शेवटचा आपला स्पॉट आहे, म्हणून एक क्युरियोसिटी आहे मनात की कसं असेल किंवा काय. तर मला तर असं वाटतं आपण लग्न बघायला चालू टायगरला असं वाटतं. नाहीतर आपल्या इथे खालापूर तालुक्यात एक माडपच्या इथे आहे हेवन हिल्स, म्हणजे डोंगरात. तसं आलं तर बघूया, आपण जाऊया तिथे, जेवूया आणि मग जरा विश्रांती करूया. फायनली आपण त्या स्पॉटला पोहोचलो आहे. इथे लावू शकतो मस्त आहे, चला इथेच लावू. तर पोहोचलो आपण. कसं वाटतं तुम्हाला? एक तास सांगून आणि 2.5 किलोमीटर आपला 1 किलोमीटर सांगून 2.5 किलोमीटर चालवण्यात. हा चाललं तर ठीक आहे, पण पुढचा आनंद वेगळाच. 2.5 किलोमीटर मी विसरून जात खरी गोष्ट आहे. तर चला आपण पोहोचलो तिथे, जाऊया बघूया आणि फोटोज क्लिक वगैरे करूया आणि निघूया आपण. तसंच आधी पेट पूजा करू, नंतर मग पुढे जाऊ. तर चला पोचलो आपण आणि बोललो फिरण्यापेक्षा आम्ही बघा मस्त आता जेवायला थांबलो इथे. आल्या होत्या त्यांनी अगोदर जेवण वगैरे बनवलंय आणि आता जेवू, थोडा आराम करू आणि मग जाऊ संध्याकाळी कुठे फिरता येईल तिथं. तर चला या जेवायला, आपल्याला जेवण रेडी होतं आपलं. चला हे बघा, ही संस्कृती आता विलुप्त होत चालली आहे, कारण आता भाकऱ्या तर मशीनच्या डायरेक्ट बनवतात, पण आई थापतात भाकऱ्या त्या ह्याच्यामध्येच. हे बघा भाकऱ्या खायला या आणि पिठलं खायला या मित्रांनो. या मस्त की ताव मारो डायरेक्ट. मस्त जेवलोय, ताव मारला भाकऱ्यांवरती. तांदळाच्या भाकऱ्या होत्या आपल्या, आणि तांदळी काय मिक्स होतं, बाजरीच्या भाकऱ्या मिक्स होत्या, गरम गरम एकदम, आणि पिठला भाकरी 1 नंबर. 3 भाकऱ्या खाल्ल्या आम्ही. जेवण कसं वाटलं? कसं होता? गावचं जेवण डायरेक्ट पद्धतशीर. आणि आता जरा फेरफटका मारायला आलं, आपल्या पाठीमागेच आहे कोकण कडा. नेटवर्क नाही आहे, त्यामुळे आता जरा नेटवर्क इथे येतं असं. तर बघू, आपण कॉल करू घरी आणि सांग. आपण आलोय त्या जागेवरती, कोकण कडा. फायनली एवढ्या वर्षांची आतुरता आपली फायनली क्लिअर झाले. वाव, हा व्ह्यू आहे पूर्ण क्लिअर आहे. वर्णन करता येत नाही शब्दात, खरी गोष्ट. हो 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 का भाई, कळसुबाई दिसते इथून. कुठे रे? हा समोरचा तो बघतो. रतनगड कुठला? ओके, कळसुबाई आणि रतनगड इथून दिसतंय. व्ह्यू बघा. ओ माय गॉड, काय व्ह्यू आहे, व्ह्यू आहे. बस हा नजारा आहे. साठी केला होता अट्टहास आम्ही. वा, सह्याद्री पर्वतरांगा तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, हे मोह आवरत नाही लोकांना. हे बघा काय कराल. हा क्या, हे बघा काय नजारा आहे. वा, कडा मस्त कोकण कडा. काय अपेक्षा आहे तुमची? आता इथे आलो, एवढा आपण भारी सीन शूट करतोय, अपेक्षा काय तुमची? आता सगळं आपलं व्यवस्थित झालंय, सगळं व्यवस्थित झालं. राहिलं की सनसेट आमचं बघायचं राहिलाय, परत जाऊ तो. आता काय मला नाही वाटत या ढगा याच्यामुळे, वातावरणामुळे. सकाळी उठल्यावरती आपल्या ढगाची चादर बघायची गेली, ती एक अपेक्षा पूर्ण झाली की झालं बाई, सार्थक झालं. हरिश्चंद्रगड सार्थक झाला आमचा, कोकण कडा सार्थक. बघूया. काय म्हणतात
प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया काय याच्यावरती काय सांगता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा हरिश्चंद्रगडाला आल्यावर असा कोकणगडा बघायला भेटल्यावर अजून काय अपेक्षा? हा ती गोष्ट खरी आहे. काहीच क्राऊड नाही मित्रांनो. नाही मिळत. हो पण कोकणगडा बघायला भेटला. मनापासून बघायला भेटला. एक नंबर. एक आवाज द्या ना महाराजांची घोषणा द्या. पण मी हा इको मध्ये येते बघा परत. बघूया येते हम्म. व्हिडिओ करा. हे भाई पुढे नको जास्त. का. इथूनच दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप सुंदर आहे मित्रांनो. फक्त मित्र हौशी पाहिजेत फक्त भास आहे बघा. पीनट बटरचा फोटो काढतोय. पीनट बटरचा फोटो काढतो भाऊ. खूपच हौशी असतो. खूपच हौशी आहेस. पीनट बटरचा फोटो काढतोस नाही बघितलंय. भाई. भावा एक तो नारळ नातं सांग. ये ये आता आम्ही इथं मजा करणार आहोत. नुसती भांडी तर या कसा फ्लॅट आहे 1 BHK आपला आजच घेतला आपण. एकच नंबर. एकच नंबर. नाद नाही. या काम लावतात चाय पिणे. नाही असं ठेव म्हणजे जागा हे करत. तुम्ही बघत आहात आम्ही 5 स्टार मध्ये बसलोय. ये 1 BHK आमचा 5 स्टार मध्ये आणि आम्ही ते बघा चूल पेटवतो. आणि आमची पर्सनल पर्सनल चूल आहे. फासल्या फासफूट झाल्या होत्या त्यामुळे चूल नाही होता. नाद आणि हा टोप ठेवलेला आहे. टोप ठेवलेला. याच्यानंतर आम्ही काय बनवणार आहोत? चाय बनवणार. मॅगी बनवून होतो. मॅगीच नाही आणली आम्ही. चाय. तर चाय पिणे. आता होतोय आपण. हा चहाची प्रोसेस सांगतात आपल्याला कसं बनवतात. आता हे आता पाणी ओतलं आपण येतात वाफा. आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत मग? बस 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 बस. हे भरपूर झाले. आईला पण देऊ वाटल्यास. साखर किंवा चहापत्ती काहीतरी. पहिली चहापत्ती टाक. पहिली साखर टाक. नाही चहापत्ती पण उकळ आल्यावर चालू शकते. उकळ होते त्यानंतर टाक. हा माझे उकळे होते लगेच नका टाकू युट्यूब चहाच्या पद्धती आता वेगवेगळे आहेत. तोपर्यंत ब्रेड बनवू आपण. या ब्रेड बनवू. आयुष्यात जसं ह्यानी पीनट बटर पहिल्यांदा बघितलं एवढं मोठं झाल्याच्या नंतर तसं मी चहा ढवळताना पहिल्यांदाच बघतोय. बघा. भाई भाऊ काय टॅलेंट आहे का? कुठं लपून ठेवलेला हा टॅलेंट? बाबा तुम्ही बघू शकता चाय ढवळताना रवी भाऊ असं तू पण नाही ना हमरी पद्धत आहे. आयुष्यात पहिल्यांदा. काय चहा बनवायची तर काय चहा बनवायची असेल तर अशीच बनवा. वा कळलं का? ये कुठली वाघ बकरीची आहे की कुठली आपली चाय? सोसायटीच्या. दिसतंय का तुम्हाला? सोसायटी. ही बघा सोसायटीच्या विथ 1 BHK. 1 RK. सॉरी आपला 1 BHK ब्रेड वगैरे खात होतो त्यामुळे मग आता चहा रेडी झाले. चहाचा सुगंध हो खूप दाखवा जरा. बापरे सुंदर एक नंबर का. ऑन बिहाइंड कॅमेरा सांगतो गॅरंटी नाही कसा झाला असेल काय. तिच्या आले खाली पकडा हा हो करतात. इथं कडू पण लागेल काय ते तुम्हाला मी नंतर सांगतो. चहापत्ती झाली आहे जास्त तशी. जास्त आले ना मग कडू लागेल. हे दिसतंय तळ म्हणजे नाही झाले. काय दिसतंय? तळ. हे नवीन शब्द आहे. 100%. असा बेत झाला आणि आम्ही आलो परत कोकण कड्यावरती. ये है कोकण कड़ा और ये है हम और ये है हमारा हापूस आंबा विथ हमारा आबा आंबा. तर आता आपण काहीतरी वेगळा बेत करतोय. खाऊन मला तर पोट फुटला नाही तर बरं आमचा. आता आपण काहीतरी एक नवीन कच कांदा कापतो काहीतरी नवीन करूया. तर काय करतात रवी भाऊ तुम्ही? आपली फुलाच्या आकारात कांदा कापतोस. लसूण आपला लसूण चिवडा आहे त्याच्यामध्ये कांदा मिक्स खाणार होता. अरे वा आंबा असं आंबा पिळला. नाही करू बाबा. वाट लावू नका काय बोलायला ना. तुम्ही टी शर्ट तरी किती चेंज करतो बोलून नवीन पाहिजे ना. बेकार नवीन पाहिजे बायकोनी माझ्यासाठी टी शर्ट टाकली होती. बोलली जावा तुम्ही घेऊन या तुम्हाला गार वाटेल म्हणून मग अजून एक टी शर्ट तिकडे जाऊन यायची इच्छा होती. तर चला थंडी अक्षरशः गारवा सुटलाय. संध्याकाळचे 5:30 वाजले तरी. तर चला या. बापरे किती ती मेहनत किती तर अट्टास खाण्यासाठी बघा. एवढी मेहनत घरी पण कधी करत नसतील. करतो ना. बघा चांगला पोरगा आपला. काय क्वालिफिकेशन काय आलं तुमचं? क्वालिफिकेशन काय आलं? बीकॉम झालं. कोण पोरगी असेल तर सांगा. घरची वगैरे कामं सगळी करतो. भांड्यापासून धुण्या बिण्यापासून सगळं. नाही त्याची गर्लफ्रेंड असेल ती पण शॉक पडेल. काय असत तुला लग्न करायचंय? टाकणार बाबा टाकणार. असं टाकू दे जरा. टाकलं का बस चालू केलं. हो
तर नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत कोकणकड्याच्या एकदम त्या लाईनवरती, जो फेमस कट्टा एकदम. आता दाखवू शकत नाही, नंतर दाखवतो. आम्ही 2 यूट्यूबर आहेत. आम्ही आधीपासून यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, व्हिडिओज बनवतो आणि कंटेंट आमचे प्युअर चांगले आहेत. शिवभक्तांवरती आहे, ट्रॅव्हल कंटेंट आहेत. तर शिवेंद्र दादाला विचारायचं होतं की तू कधीपासून यूट्यूब चालू केलेलं आहेस? यूट्यूब मला सांगायचं झालं तर आता एक वर्ष 1.5 वर्ष झाला. पहिले एक आवड म्हणून आपण फक्त ट्रॅव्हलिंग करायचो, ट्रेकिंग करायचो. पण यूट्यूबची आवड आता निर्माण झाली, कारण मिसेस होती माझी, ती बोलली की आपण कुठेतरी ग्रो करतोय तर इन्स्टावरती न जाता आपण यूट्यूबवरती पण जाऊया. आणि त्याच्यानंतर मेहनतीला आपलं फळ भेटत गेलं. आणि तुमच्या पण फिल्म बघतो, एकदम भारी एडिटिंग असते, भारी वाटतं आणि नवीन नवीन कंटेंट भेटतं तुमच्याकडून पण. कारण आता सध्या नवीन पिढीला तेच पाहिजे की इझिली कसं आपण कुठे जाऊ शकतो किंवा नवीन काय आपल्याला एकदा सर्च केल्याच्या नंतर माहिती भेटू शकते. तर ते आपण पण लोकांपर्यंत तुम्ही पण पोहोचवताय आणि मी पण पोहोचवतोय. तर असंच आपण दोघं मिळून एकत्र पुढे जाऊया आणि करत राहायचं. आपल्याकडून जेवढी माहिती भेटेल ते सगळ्या यंग युट्यूबर्स किंवा ज्यांना कुणाला यायचं असेल कुठे ट्रेकिंगला वगैरे किंवा काय किंवा दुसऱ्या कुठल्या एक प्लेसला जायचं असेल तर ते आपण एक्सप्लोर करूया. बरोबर. बघा, खरंच सांगायचं झालं तर आम्ही काही मोठे युट्यूबर कोणीच नाही आहोत सध्या. आम्ही फक्त जस आमचं आवड ट्रेकिंग करायला आलोय. आम्ही जस एक पॉडकास्ट म्हणून आम्ही फन म्हणून आम्ही पॉडकास्ट करतोय आणि मस्त ह्या ठिकाणी करतो, ते कोणीच करू शकत नाही. लोक स्टुडिओवर करत असतील, काय करत, आपण निसर्गाच्या सानिध्यात करतो. आणि हा इतका प्रचंड सुंदर व्ह्यू तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. तो फक्त सह्याद्रीत आल्यावर तुम्हाला बघायला मिळेल आणि आमच्या ह्या चॅनलवरच बघायला मिळेल. असे बरेच जण करत असतील, असं नो डाऊट की आमच्यापेक्षा भारी भारी जण खूप काही करतायत, दाखवतात. पण आमचा प्रयत्न असा आहे की आमच्या थ्रू तुम्हाला काहीतरी चांगलं दाखवावं आणि चांगलं काहीतरी शिकायला मिळावं. यातून आमची हीच अपेक्षा आहे. आणि तुम्हाला कंटेंट कसे आवडत असतील किंवा दादाचे किंवा माझे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. तर आम्ही खूप असे व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहू. आणि नक्कीच तुम्ही हरिश्चंद्रगड आणि कोकणकड्याला व्हिजिट करा, कारण का खूप सुंदर वेदर झालेला आहे. आता थोडा हलकासा पाऊस पण पडतो, खूप भारी वातावरण झालेलं आहे, मान्सून. हो, खूप मस्त झालेलं आहे. विजिबिलिटी एवढी भारी आहे. 2 मिनिटं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. 1 मिनिट चालू आहे ना, चालू आहे. हा व्ह्यू बघा तुम्ही. आता हा व्ह्यू बघा, आपल्या समोर दिसतंय ती कळसूबाई इकडे, त्याच्या पुढे आहे तर रतनगड वगैरे. आता ह्या साईडला ही पूर्ण लाईन बघा, आपला कोकणकडा हा पूर्ण आहे. हा इथे कसं क्लिअर दिसतं बघा सगळं. हा, आणि ह्या पुढे जीवदान आणि आपलं नानाचा अंगठा वगैरे सगळं इथून दिसतंय. इथून अजून बरेच फोर्ट आहे ते दिसतात, पण ऍक्च्युली म्हणजे क्लिअरली माहित नाहीत कुठले आहेत नक्की ते. पण खूप सुंदर वेदर झालेलं, खूप सुंदर दृश्य झालेलं आहे, खूप भारी आहे. असं नक्की व्हिजिट करा आणि आम्हाला असंच फॉलो करत राहा, सपोर्ट करत राहा. आम्ही असेच नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ. येस नक्कीच. चलो बाय. याच नजाऱ्यासाठी आम्ही भरपूर वाट बघत होतो, पण अनफॉर्च्युनेटली झालं नाही. पण थोडा तरी आता छोटा दिसते, दिसला असतं एक नंबर क्लास व्ह्यू आला असता. हे बघा, हे सगळे आमचे वाट बघतात, निसर्गप्रेमी. आनंद उत्साह बघा त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतोय. त्याच्या खालीच ऐका ना, त्याच्या खालीच बघा तो रिफ्लेक्शन पडते की काय आहे. नाही ते खाली बघा डोंगरात ते रिफ्लेक्शन पडते की काय, पाण्याचं आहे का ते. क्लास दिसतोय मित्रांनो. सुंदर अशी सह्याद्री तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे. समोर बघू शकता फायनली सूर्यदेवाने दर्शन केलं आपल्याला. वर्ष फक्त राहील असं वाटतं मला. उद्या पण नशिबात असेल तर आपल्याला दिसू दे. क्लायमेट आलाय, क्लास वाटताय, एक नंबर व्ह्यू बघा. आता संध्याकाळचे 7:30 वाजले तसं वाटत पण नाहीये. समोर बघा सूर्यास्त होता आणि कलर तेवढं जोरात. त्या साईडला इथे समोर ढग आहेत आणि तिकडे व्ह्यू बघा, क्लासी व्ह्यू आलाय, क्लासी.
पैसा वसूल अक्षरशः मजा येते. आपण पण टाइमपास लावू या. हे ढगं बघायला जाऊया का? ती बघ ढगं आले तिकडं नाही. 2 मिनिटं व्ह्यू बघा. 2 मिनिटं पण गेलाय, सूर्यास्त होतोय चाललाय. पण तेवढं आमचं नशीब की आपल्याला बघायला भेटलं की नाही बघायला. फायनली नाराज नाही केला आम्हाला. आम्ही बोलत होतो की सूर्यास्त आम्हाला बघायला नाही भेटणार, पण देवाने ऐकलं आमचं आणि आम्हाला बघायला भेटलंय. एकदम उड्या मारतो मगाशी. वाजलेत किती आता हर्षद? संध्याकाळचे 7 वाजलेत आणि हा नजारा बघा अक्षरशः बाप क्लास आहे डायरेक्ट. अजून पण हे बघा काळोख झाल्यासारखं अजून पण वाटत नाहीये. सुपर व्ह्यू आहे. नक्की या, भेट द्या एकदा. आणि क्राऊड नसेल त्या दिवशी या, तुम्हाला खरंच एन्जॉय करायला भेटेल. फक्त काहीतरी थंड म्हणजे थंडीसाठी वाचण्यासाठी घेऊन या, कारण हालत बेकार झाले. 2 टी शर्ट घातलेत आतमध्ये, बेकार. हा 100%. मी हॉट आहे पण तसा नाही. अरे हा तिथली बनू बन के उडू काय ते काय रे पंची बनू. आता काय करू आपण? जाऊ आता. टेंट लावला तर टेंट लावू, नाही तर त्या जिथं आपण थांबलो दादाकडे तिथे थांबू. मोबाईलचा पॉवर बँक सगळ्या डूज झाल्या. मोबाईल पण डूजवायला आला. 57% फक्त राहिलाय. पण उद्या बघू आपण. उद्यासाठी जर आपल्याला फुटेज भेटला त्यासाठी मोबाईल बंद करतोय. तर चला जाऊया आपण. बाय, भेटू आपण उद्या सकाळी. ब्लॉग आपला हा कंटिन्यूच असणार आहे. चलो. रंगलेली चर्चा म्हणजे आपण जिथे राहिलोय तिथे आमदारावरून लाईट वगैरे जी येत नाही त्याच्यासाठी रात्रीच्या गप्पा रंगल्यात. काळोख पडला इकडे, लाईट नाही वरती गडावरती आणि आपण सगळे गप्पा मारायला बसलो. एक इथे होतं बघूया या. रात्रीचं जेवण पण इथे आणि गप्पा चालू आहेत. तर गप्पा रंगल्यात मस्त एकदम. करायचं एक कानावाली काय सांगितलं देणार इकडे तू मला फोन दे रे. पुढच्या वेळेला आई तुम्हालाच उभा करायला लागेल. आईलाच उभा करणार आहे का? ना हा ही गोष्ट खरी. बरोबर. शुभ सकाळ. आपला हा नवीन ब्लॉग त्याच ब्लॉग मध्ये आपण टाकतो. सकाळचे 6 वाजले आणि ढगं बघायला आलेली ही मंडळी बघू शकतो. पण एवढं थंड वातावरण आहे, गारटलंय आम्ही. पण ढगं काय आम्हाला दिसत नाहीयेत. सगळ्यांच्या हात चादर घेऊन आलं सगळे. बघू आपल्याला जर भेटलं असेल तर आपल्याला दिसतील. त्या साईडला थोडेफार दिसतील. पण बघू आपण थोड्या अजून वाट बघू. बघा हे आमच्या अगोदर कुठून आलेले. जाऊन गारो आहे बापरे. हार्डली 10 ते 15 मिनिटं झाली असतील. आपण थोडं फ्रेश व्हायला आलो होतो आणि इतक्यात गर्दी बघा. हा विकेंडचा क्राऊड आहे, सॅटर्डे संडेवाला बघ. आणि अक्षरशः आता कोकणकडे भरून जाईल. मग काय मजा ना. म्हणून नशीब एवढं चांगलं होतं की क्राऊड फ्री भेटला आम्हाला. पब्लिक नव्हती एवढी. आता बघू. आता फक्त आतुरता आहे ढगांची. होप सो. गाववाले बघा इथले हॅशटॅग गाववाले बघा. वाटतात काय कुठून आले. हरिश्चंद्रगडावरच राहणारे तुम्हाला क्लाउड बघायचे इकडे आले तुम्ही. आमच्या इथे वस्तीला थांबा. वस्तीला थांबा. इकडे अजून 1-2 तास लागतील बऱ्या त्या क्लाउड दिसायला. तुम्हाला लयच भारी वाटणार. व्ह्यू येणार तुमच्या. तुम्हाला व्ह्यूज लय येणार. तर बघूया, वाट बघूया आपण. भेटलं तर ठीक, नाही तर मग ओके बाय, थँक्यू. चला. आम्ही कोकणकड्याला सकाळी उठून चादरीसाठी आलेलो. पण ही बघा, ही चादर वेगळीच आहे. ढगांची चादर सोडून या चादरी बघायला भेटतात आम्हाला. रे भाऊ तुमची पण चादर बघा. ही चादर आहे ती व्हाईट वाली, ही वेगळी वेगवेगळ्या कलरच्या चादर. आता गेला. आता बघू शकता ढगांची चादरचं काय माहिती नाही, पण आपण स्वतःची चादर आणली आहे ती उडवतो आपण. बघू शकता पूर्ण लोक आपल्याकडे बघतात, त्यांना वाटतं की खरी चादर आणलं आणि आपल्या स्वतःची आहे घरातून कसला फडफडतोय. चादर माहिती नाही, पण इथं कलरफुल चादर आम्हाला दिसत आहेत. हे बघा, ही काय, ही पहिली चादर, इकडे दुसरी चादर.
ही सगळ्यात शुभ्र व्हाईट शुभ्र चादर, ही बनारस वरून आणलेली चादर अयोध्येची का. आणि ही आपल्या काय कुठला सत्कार भेटला असेल, काय सत्कार वगैरे भेटला तिथले आपल्या बेडशीट आहे का. या अशा आम्हाला चादरी बघायला भेटतात कोकण कड्यावरून. आणि क्राऊड बघा, काल जसं तुम्हाला बोललो होतो, काल एवढा क्राऊड नव्हता, पण आज क्राऊड बघा. सॅटर्डे संडे त्याआधीच पण बघू आपण चला. आई बरोबर आणि आईंबरोबर फोटो वगैरे काढले आम्ही आणि आता रामराम करतोय. तर चला जाऊया आता आपण खाली गड उतरवतोय, कारण डोक्यांची चादर काय आम्हाला पाहिजे तशी दिसली नाही. दिसले ती तुम्हाला मी पुढे दाखवेन. तर चला जाऊया आपण आता खाली गड उतरवायला. ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून एंड नाही करत होतो बघवी. तर चला जाऊया आपण आता खाली गड उतरवूया. चढायला गेले त्याची जाम फायदा झाली दोन साईड. हा बघा, ते गडाचे ते गडकरी ते थांबवायला आले. प्रत्येक गडकिल्ले आपल्याला कधी नाराज करत नाही, ती खरी गोष्ट आहे. बघा आले धुक्याची चादर, धुकं दिसतंय. एक पॉईंट आपला राहिला आहे तो आता सकाळी आपले 9-9:30 झाले, तर आपण तिथे जाऊन येऊया. आणि हे बघा, ही जी बेडकं आहेत हे त्यांना समजायला पाहिजे, ते करणारच किती सांगितलं तरी. त्या ह्याच्यामध्ये उड्या मारायचा एवढा फलक लावला तर उड्या मारतात. तर चला जाऊया आपण, त्यांना बघूया. जर समजून समजता आलं तर समजू जाऊ. चला चलो बाय. काय माहिती ना, पण आपण तर करत असतो, पण ह्या वयापर्यंत आपल्याला ट्रेक करायचं, कारण ही आवड जपली पाहिजे. लोक या वयात घरी बसतात आणि बघा हे बाबा चाललेत. फायनली आपण जो काल स्पॉट स्किप केला होता, आपल्याला भूक लागली होती दुपारी म्हणून त्या स्पॉटवरती आलं. खाली ते मंदिर आहे आणि केदारेश्वर गुफा ती खाली आहे, तर पुष्करणी तलाव आहे. आणि इथूनच समोर जे आपण गणेश गुफा बघतो तर तिथे आलो आपण आता. हे बघा इथे बाप्पाची मूर्ती आहे मोठी, त्याच्यामध्ये हे केलेली आहे. आणि झोपायची वगैरे पण इथे तुम्ही टेंट वगैरे लावू शकता आपण ऑन रिक्सवरती, कारण काळोख वगैरे सांगता येत ना. व्ह्यू आता मस्त आहे सकाळचा, पण काल आपल्याला क्राऊड अजिबात नव्हता. आजचा क्राऊड बघाल तुम्ही, हा क्राऊड बघा आज सॅटर्डे संडे पब्लिक. इकडे ह्या साईडला पण गुफा आहेत, इकडच्या साईडला आणि इकडे पण आहेत. तर इकडून गेलात की कोकण आला आणि ह्या साईडला आपल्याला खालून जो दिसतोय तिथे जी समोर माणसं दिसतात तिथून आपल्याला खाली उतरायचं. जाऊया आपण आता, सगळे स्पॉट कव्हर केलेत आपण आता आणि आपण आता खाली उतरतोय. तर चला. तर फायनली आपण खाली उतरलो आता, हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहोत. आपला ट्रेक 2 दिवसाचा सक्सेसफुल झाला आहे. त्याच्यामध्ये चांगली माणसं भेटलेत, एक आपल्याला नजारे पण भेटलेत, एक हक्काचं घर भेटले, आजी भेटल्या, अजून आपल्या ब्लॉग मध्ये आहेच तसं. हो ते आपल्याला दिसणारच आहे. एक प्रकारची ती आमची हरिश्चंद्राची गोष्टच झाली. ती पण आम्हाला ऐकायला भेटली आईंच्या माध्यमातून. ते आपण काय शूट नाही केलं कारण त्या लाजत होता. ते पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलं तर देईन. अजून नजारे आपल्याला कसे वाटले? एक नंबर. पहिल्याच ह्याच्यामध्ये असं सगळं भेटलं म्हणजे स्वर्ग सुखच बघा. हा, तर हे सगळं केलंय आणि आम्ही आता म्हणजे बघायला आम्ही आलेलो ढगांची चादर वगैरे, म्हणजे असं आमचं काही मोटिवेशन नव्हतं की आम्हाला बघायचीच आहे. तर तरी आम्हाला जे भेटले ना बघायला ते सहजाची नाही भेटत. 3-4 ब्लॉग मध्ये. तर चला जाऊया आपण आता. सर्वांनी नक्की ब्लॉग बघा. हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गड किल्ल्यांवरती येतात तर त्यावेळेला स्वतःचा तर खाऊ घेऊन येतात, पण थोडेफार यांच्याकडून पण काहीतरी घेत जा, जेणेकरून त्यांना पण आपल्याकडून थोडा हातभार लागेल. करवंद विकतात या सीझनमधले आणि जांभळे आहेत, तर नक्की घ्या. चलो आपण आता आलो आहे खाली दादाच्या घरी, जिथे काल आपण बॅग्स वगैरे ठेवल्या होत्या, म्हणजे आपण तिथून निघालो होतो तिथून. तर आता झालं आहे आपलं, रेडी वगैरे झालो आहे आणि आता आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे. थोडा भाऊ इकडं फोटो सेशन करतात बाईक बरोबर. आणि यायचं असेल तर ह्या गावाचं बेस विलेजचं नाव काय रे? पाचनईला. आणि इथून मग पुढे तुमचा खरा ट्रेक चालू होतोय. तर आपण ब्लॉग एंड करूया. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सगळे डिटेल्स वगैरे नंबर वगैरे कोणाचे पाहिजे असतील तर मी ते तुम्हाला कमेंटमध्ये मला मेसेज करा, मी तुम्हाला देईन. ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत सांगा. बघा नक्की, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, थँक्यू सो मच.